Hello students, welcome to our channel Pharmacy Vidya from John Academy Pharmacy Classes Nashik. So आता जो आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे रिगार्डिंग द बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट साठी जो आता अपकमिंग पेपर आहे आपल्या विद्यार्थी मित्रांचा. तर बायोकेमिस्ट्री मध्ये आतापर्यंत काय काय क्वेश्चन विचारले गेले आहेत आणि त्यांचे काय चान्सेस आहेत उद्याच्या पेपरला बायोकेमिस्ट्री पेपरला येण्यासाठी ते मी समराइज केले आहे आणि काही हिंट तुम्हाला स्टडी कमी वेळेत कसं करता येईल ते मी सांगत आहे. तर प्रिव्हियस वन POC 1 चे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल ऑलरेडी, त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आला. काही काही विद्यार्थ्यांनी कॉल करून थँक्स म्हटलेत, पण इट्स ओके. फॉर हा शेवटी एफर्ट तुमचा आहे, मी फक्त गायडन्स करत आहे, एक डायरेक्शन देत आहे. शेवटी एफर्ट करणे, स्टडी करणे आणि टार्गेट पासिंग अचीव करणे हे टोटल सक्सेस तुमचं असणार आहे. सो नेक्स्ट टॉपिक रिगार्डिंग द बायोकेमिस्ट्री. तर आता मी जे हे कंपाईल केलं आहे क्वेश्चन्स, असं काय नाही की मी तयार केलेत. हे लास्ट जे काही 4 क्वेश्चन पेपर माझ्याकडे होते SPPU चे, म्हणजे एप्रिल 22, ऑक्टोबर 22 आणि एप्रिल 23, ऑक्टोबर 23, समर विंटर 22, समर विंटर 23 मधले आहे. फक्त काय केलं आहे की मी टॉपिक वाईज, युनिट वाईज क्वेश्चन सेपरेट केले आहे. आता व्हिडिओचा पर्पज हाच आहे की साधारणतः तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिक मधनं, युनिट मधनं तुम्ही ऍटलीस्ट पासिंग साठी काय काय केलं पाहिजे हे ह्यामध्ये आपण समराइज करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, जो पहिला युनिट आहे आपला इन केस ऑफ बायोकेमिस्ट्री, तो डिवाइड झाला आहे ए बायोमॉलिक्युल्स आणि बी पार्ट कार्बोहायड्रेट. मोस्ट इम्पॉर्टंट आणि एकदम इझी चॅप्टर आहे बायोकेमिस्ट्री मधले हे टॉपिक्स. बघा, तर बायोमॉलिक्युल्स म्हणजेच काय की साधारणतः जे काही आपल्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये मॉलिक्युल्स तयार, ATP असेल, ADP असेल, पण ते जनरेशनसाठी किंवा एनर्जीसाठी काय असणार आहे साधारणतः याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. 3 मेन पार्ट आहे पूर्ण बायोकेमिस्ट्रीमध्ये. त्यातला हा एक पार्ट बघूया, कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड लिपिड किंवा फॅट. हे 3 टॉपिक्स जास्त महत्वाचे आहेत. आता ह्या केसमध्ये काय, दीज आर द बायोमॉलिक्युल्स जे बॉडीमध्ये बनतात, जनरेट होतात. ओके, आणि ह्या केसमध्ये त्यांचा एक्झॅक्टली रोल काय आहे जर आपण बघितलं. जे कार्बोहायड्रेट आहे, ओके, दीज आर व्हॉट ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड तुम्ही शिकला असेल, डेफिनेशन क्लासमध्ये बघितलं असेल. नंतर जे प्रोटीन आहे ते अमिनो ऍसिड्सने बनतात, जे लिपिड्स आहेत ते फॅटी ऍसिड्सने बनतात. ही जे चेन आहे, मग यांचा काय रोल आहे आपल्या बॉडी केसमध्ये ऍज अ बायोमॉलिक्यूल, ह्या प्रकारचे क्वेश्चन येतात. जर तुम्ही ऑब्झर्व केलं बघा, इथे एन्थाल्पी एंट्रॉपी डेफिनेशन आहे, प्लस एक्सप्लेन द बायोलॉजिकल रोल ऑफ अमिनो ऍसिड अँड प्रोटीन. प्रोटीन्स अमायनो ऍसिड पासून बनतात. अमायनो ऍसिड, आता बेसिकली काय असतं, नाव त्याचं मिनिंग आहे. अमायनो म्हणजे असा पर्टिक्युलर ग्रुप आहे ज्यामध्ये अमिनो ग्रुप पण प्रेझेंट आहे आणि ऍसिड ग्रुप पण प्रेझेंट आहे, म्हणताना अमिनो ऍसिड म्हणतात. अमिनो ऍसिड एकत्र येतात, चेन ऑफ प्रोटीन चेन ऑफ अमिनो ऍसिड बिकम्स प्रोटीन. तर त्याचे बायोलॉजिकल रोल काय, आपल्या बॉडीमध्ये त्याचं एक्झॅक्टली रोल काय आहे, फंक्शन काय आहे, हे असे क्वेश्चन येतात. सेम लिपिड बद्दल आहे. आता मी इथे 2T, काही क्वेश्चन पुढे 2T, काहीच्या ठिकाणी 3T असं लिहिलं आहे. म्हणजे 3 वेळेस हा क्वेश्चन 3 टाइम्स विचारला गेला आहे, 2 टाइम्स विचारला गेला आहे, असं मुद्दाम शॉर्टकट यूज केला आहे, शॉर्ट फॉर्म यूज केला आहे. सो जर तुम्ही समराइज कराल ह्या पर्टिक्युलर टॉपिक मधनं, तर मॅक्झिमम बायोलॉजिकल रोल ऑफ कार्बोहायड्रेट, बायोलॉजिकल रोल ऑफ अमिनो ऍसिड प्रोटीन और बायोलॉजिकल रोल ऑफ लिपिड, हे क्वेश्चन 3 मार्काला किंवा 5 मार्काला विचारला जातात सहसा. त्याचा जो बी पार्ट आहे कार्बोहायड्रेट, इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट टॉपिक. ह्या खरं पाहायला गेलं तर मॅक्झिमम क्वेश्चन ह्यातून पण विचारतात. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, डिफाईन अँड क्लासिफाय. डिफाईन कार्बोहायड्रेट, क्लासिफाय इट विथ सुटेबल एक्झाम्पल 3 टाइम. म्हणजे जे काही 4 क्वेश्चन पेपर्स आहे त्यातल्या कमीत कमी 3 वेळेस हा क्वेश्चन रिपीट झाला आहे, विचारलं जातं. त्याच्यानंतर याच्या अंडर बघा, इथे बघितलं ग्लुकोनिओजेनेसिस, आफ्टर दॅट ग्लायकोजन मेटाबॉलिझम, देन डायबिटीज मेलिटस बद्दल नोट आहे, 3 टाइम विचारली गेली आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे ग्लायकोजन मेटाबॉलिझम इन डिटेल नोट ऑन व्हॉट ग्लुकोज स्टोरेज डिसीज, ग्लायकोज स्टोरेज डिसीज, GSD फॉर 10 मार्क. हा जवळपास 2 वेळेस त्या 4 क्वेश्चन पेपर मधून 2 वेळेस हा क्वेश्चन विचार फॉर 10 मार्क. देन एजेटिक्स इन्व्हॉल्व इन द ग्लायकोलिसिस, आफ्टर ग्लुकोनिओजेनेसिस ग्लायकोलिसिस आहे. बरं, आफ्टर दॅट क्रेब्स सायकल. जर तुम्ही बघितलात तर पर्टिक्युलर सायकल्स महत्वाचे आहे बायोकेमिस्ट्रीमध्ये. तर ह्या टॉपिक मधनं किंवा ह्या कार्बन मधनं क्रेब्स सायकल आहे. आफ्टर क्रेब्स सायकल HMP शंट फॉर 10 मार्क्स, दोनदा विचारला आहे, एकदा 10 मार्काला, एकदा 5 मार्काला. आणि आफ्टर दॅट अगेन एनर्जीस ऑफ क्रेब्स सायकल. जर तुम्ही कार्बोहायड्रेट मध्ये जर ऑब्झर्व केलं तर मी ते समराइज केले आहे साधारणतः या युनिट 1 मध्ये काय काय तुम्ही केलं पाहिजे. साधारणतः डेफिनेशन, क्लासिफिकेशन, कार्बोहायड्रेट आहे त्याचे क्लासेस विचारतात. बायोलॉजिकल रोल ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड तिघांचं करायचं. देन TCA सायकल, त्यालाच काय म्हणतात, क्रेब्स सायकल म्हणतात किंवा
सिट्रिक ऍसिड और सायट्रिक ऍसिड सायकल म्हणतात. सो सिमिलर नेम आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या ज्या सायकल्स आहेत त्यांचे एनर्जेटिक म्हणजे किती एटीपी जनरेट झाले, यूज झाले, ते तुम्हाला समराईज करायचे असतात. आणि HMP शंट, ओके, हा पण क्वेश्चन सांगता 10 मार्कला एकदा विचारला गेला आहे. आफ्टर दॅट ग्लुकोनिओजेनेसिस आणि डायबिटीज. ओके, सो हा फर्स्ट युनिट, यातले हे जे 7 पॉईंट आहे, हे 7 पॉईंट तरी ऍटलीस्ट तुम्ही कव्हर केले पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आफ्टर दिस पर्टिक्युलर युनिट नंबर 1, जो सेकंड युनिट आहे त्यामध्ये आहे बायोलॉजिकल ऑक्सिडेशन. ह्या केसमध्ये मी जे काही क्वेश्चन आहेत ते मी समराईज केले आहे, पण इथे पायरुवेट टू ऍसिड कोए ही जी ऑक्सिडेशन प्रोसेस आहे ती दोनदा विचारली आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ETC, जी फॉर रेस्पिरेशन साठी इम्पॉर्टंट आहे, त्याचं मेकॅनिझम फॉर 10 मार्क्स एकदा विचारलं आहे, फॉर 5 मार्क्स बरंच विचारलं गेलं आहे. सो ह्या पर्टिक्युलर टॉपिक मधनं ETC 100% करा. म्हणजे काय, सिग्निफिकन्स ऑफ ATP, सायक्लिक AMP, हे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत जे रिपीट झाले, पण ह्या टॉपिक मधनं ETC हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लिपिड मेटाबॉलिझम, त्यातला एक पार्ट लिपिडचा आहे आणि एक पार्ट अमिनो ऍसिड. म्हणजेच काय, लिपिड म्हणजे काय, फॅटी ऍसिड बद्दल आहे, आणि हा जो अमिनो ऍसिड आहे तो प्रोटीन बद्दल आहे. तर ह्या केसमध्ये यांच्यामध्ये पण डिफाईन अँड क्लासिफाय लिपिड्स, डिफाईन क्लासिफाय फॅटी ऍसिड, डिफाईन क्लासिफाय अमिनो ऍसिड, डिफाईन क्लासिफाय व्हॉट प्रोटीन, असे क्वेश्चन रिपीटेड आहे. आफ्टर दिस ह्यात जर आपण बघितलं व्यवस्थितरित्या तर बघा, फॅटी ऍसिड लिव्हर, फॅटी लिव्हर बद्दल क्वेश्चन आहे. कीटो ऍसिडोसिस फॅटी लिव्हर नोट आहे 3 मार्कची, सॉरी नॉट 3 मार्क्स, फॉर 3 टाइम रिपीट झालाय क्वेश्चन फॉर 3 टाइम. देन अगेन ह्या केसमध्ये बीटा ऑक्सिडेशन. ओके, कार्बन म्हणजे काय मी शेवटी समराईज करतो. सेकंड युनिट मध्ये ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, थर्ड युनिट मध्ये बीटा ऑक्सिडेशन, आणि प्लस याच्यामध्ये काय कीटोन बॉडीज बद्दल डिस्कशन आहे, त्यांचं प्रोडक्शन, त्यांचं युटिलायझेशन. इट ऑल्सो रिपीटेड फॉर 2 टाइम. बीटा ऑक्सिडेशन जो आहे तो 10 मार्काला जवळपास 3 ते 4 वेळेस क्वेश्चन विचारला गेला आहे. सो यू हॅव टू फॉलो ऑल द स्टेप्स इन्व्हॉल्व इन बीटा ऑक्सिडेशन. आफ्टर दिस पर्टिक्युलर टॉपिक नेक्स्ट जो आहे तो अमिनो ऍसिड्स आहे, म्हणजे प्रोटीन. अमिनो ऍसिड एकत्र येतात प्रोटीन म्हणतं. यामध्ये पण एक सायकल आहे, दॅट इज कॉल्ड एज युरिया सायकल. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट युरिया सायकल आणि डोपामाइन हे दोन क्वेश्चन रिपीट फॉर 2 टाइम्स 3 टाइम्स आले आहेत. तर युरिया सायकल म्हणजेच काय की जो काही मेटाबॉलिझम प्रोसेस आहे अमिनो ऍसिडचा, ओके, त्याबद्दल छोटी सायकल आहे. यू कॅन लर्न इट विदिन फ्यू आवर्स ऑल्सो. अँड आफ्टर दॅट रिलेटेड डिसऑर्डर, जे काय डोपामाइनचं सिंथेसिस विचारलं आहे, टायरोसिनचं विचारलं आहे. जर तुम्ही क्वेश्चन बघितलात तर ह्या ठिकाणी युरिया सायकल फॉर 3 टाइम्स आहे. देन अगेन रिपीट डिफाईन क्लासिफाय अमिनो ऍसिड्स आहे, नंतर त्याचे प्रॉपर्टी विचारले आहे. नेक्स्ट सिंथेसिस ऑफ डोपामाइन 2 टाइम्स. म्हणजेच काय, these are the few points which are essential from this particular unit. So you should learn at least these topics under this particular point. आता बघा, हाच पुढे कंटिन्यू केला आहे. रिपीट झाला क्वेश्चन. अगेन डिफाईन क्लासिफाय प्रोटीन. ह्या ठिकाणी काय आहे, इथे अमिनो ऍसिड्सचं डेफिनेशन क्लासिफिकेशन वेगळं आहे आणि प्रोटीनचं वेगळं आहे, म्हणून दोघांपैकी एक तरी येतं. नेक्स्ट जो आता चौथा चॅप्टर आहे हा थोडासा टीडीएस वन आहे ऍज पर माय पर्सनल व्ह्यू, डिपेंड आहे. पण ह्यामध्ये काय सगळे तुमचे जे काही आपल्या बॉडीज मधले DNA RNA आहे, मग बेसिकली जे ट्रान्सक्रिप्शन मेथड आहे ती जास्त विचारली आहे, आणि प्युरिन रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहे ते रिपीटेड आहे. त्याचं बायोसिंथेसिस, त्याचं मेटाबॉलिझम, किंवा इथे बघा डिसऑर्डर्स इन द प्युरिन मेटाबॉलिझम, नोट ऑन प्युरिन मेटाबॉलिझम रिपीट झाला आहे. देन असो फॉर 10 मार्क काय आहे, डिस्कस केमिस्ट्री ऑफ न्यूक्लिक ऍसिड, एक्सप्लेन बायोसिंथेसिस ऑफ व्हॉट पिरिमिडिन. सो दीज आर रिलेटेड टू ऑल जेनेटिकल पार्ट आहे, म्हणजे काय न्यूक्लिक ऍसिड मेटाबॉलिझम अँड जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर ह्या केसमध्ये जे मेन पॉईंट मी इथे हायलाइट केलं आहे, प्युरिन्स, ट्रान्सक्रिप्शन, जेनेटिक कोड. जेनेटिक कोड सुद्धा रिपीटेड आहे. जर इथे आपण क्वेश्चन बघितला 7 नंबर, राईट अ नोट ऑन जेनेटिक कोड 2 टाइम्स विचारला गेला आहे. सो ह्यातले जे मेन पॉईंट्स आहे मी ते समराईज केले आहे. आफ्टर दिस सगळ्यात सोपा, ज्यामध्ये काही रिएक्शन जास्त नाही आहे, थेरॉटिकल जास्त पार्ट आहे, तो आहे एन्झाईम. एन्झाईम चॅप्टर मोस्ट इझी चॅप्टर ॲज पर माय व्ह्यू इन दिस ऑल आउट ऑफ दिस 5 युनिट. ह्यामध्ये काय आहे एक्झॅक्टली की डेफिनेशन, क्लासिफिकेशन
डिफाईन एन्झाईम, क्लासिफाय विथ एक्झाम्पल असा क्वेश्चन येतो. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे रिपीटेड आहे, थेरपेटिक अँड डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन्स ऑफ कोएन्झाईम्स आणि काय आहे एन्झाईम्स, हे क्वेश्चन रिपीट आहे. ह्या चॅप्टर दोन प्रकार आहे, एन्झाईम्स आणि कोएन्झाईम, त्यांचं डेफिनेशन, त्यांचं क्लासिफिकेशन आणि त्यांचे थेरपेटिक म्हणजेच काय की कुठल्या डिसीज मध्ये वापरतात टू ट्रीट, आणि डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन म्हणजे आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये फॉर डिसीज कुठले पण डायग्नोस करण्यासाठी काय काय यूज होतात तिथे लिहायचे आहेत. आफ्टर दिस याचं रेग्युलेशन कसं होतं आणि पर्टिक्युलर पार्ट जो ह्यामध्ये जास्त विचार, आय थिंक सो 10 मार्कला हा क्वेश्चन विचारला आहे बराच वेळेस. डिस्कस डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ऍक्टिव्हिटी अँड एक्सप्लेन व्हॉट दिस मायकेलिस मेंटेन्स इक्वेशन. साधारणतः सिलेबस कॉपीमध्ये 3 इक्वेशन्स आहे, पण त्यातला हे जे इक्वेशन्स आहे हे जास्त वेळेस विचारलं आहे. पण जर बघितलं तर हे काय आहे, जर तुम्ही नीट इक्वेशन बघितलेत ना, ज्यामुळे काय असे फॅक्टर्स तिथे एक्सप्लेन करतात, त्याचे ग्राफ्स असतात, ते ग्राफ्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे, ज्यामुळे काय होईल एन्झाईमची जी ऍक्टिव्हिटी आहे ती एक तर वाढेल त्या फॅक्टरमुळे किंवा कमी होईल. मग ती ऍक्टिव्हिटी त्या पर्टिक्युलर युजिंग जे काही ग्राफ्स आहेत ते ग्राफ यूज करून मेन्शन करून एक्सप्लेन करायचे आहे. हा एन्झाईम हा जो चॅप्टर आहे ह्यामध्ये कुठल्याही रिएक्शन्स नाही आहे, साधारणतः ओनली थेरॉटिकल पार्ट आहे. यू कॅन इलॉबरेट, यू कॅन राईट मोर, म्हणजेच काय जास्त आन्सर तुम्ही ह्यातून इझिली लिहू शकतात. नाव ह्याच केसमध्ये जर समराईज केलं, जे जे मी पॉईंट्स इथे साईडला मांडले आहेत, जर मी लास्टला समराईज केलं आहे की तुम्ही ऍटलिस्ट ते पॉईंट केलेच हवे, करायलाच पाहिजे, ज्यामुळे तुमचे पासिंगचे चान्सेस वाढतील. सगळ्यात पहिले सायकल्स. सायकल्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. जे काही बायोकेमिस्ट्री आहे तर त्याला डिवाइड केलंय, कार्बोहायड्रेट बद्दलचे सायकल्स असतील, लिपिड बद्दल असतील आणि प्लस प्रोटीन किंवा अमिनो ऍसिड. पण त्या सगळ्यात सायकल कसं असतात कार्बोहायड्रेटचे. सगळ्यात पहिले टीसीए सायकल तुम्हाला आली पाहिजे. टीसीए सायकल, क्रेब्स सायकल किंवा तिला दुसरं म्हणतात सिट्रिक ऍसिड सायकल. यू शुड नो दिस. ओके, सो हा जो क्वेश्चन आहे तो कंबाईनली 10 मार्कला किंवा 5 मार्कला येऊ शकतो. तुम्ही हे स्किप न करता टीसी सायकल नक्कीच केली पाहिजे. नेक्स्ट आफ्टर टीसीए काय आहे, त्याच अंडर ग्लुकोनिओजेनेसिस आहे आणि ग्लायकोलिसिस आहे. तर ह्या केसमध्ये ना फक्त सायकल न करायचे, त्यासोबत त्यांचे एनर्जेटिक्स जे आता मी थोडा वेळ सांगितलं की एटीपी किती जनरेट होतात, किती यूज होतात, डिपेंड आहेत ते तुम्हाला, कारण त्याच्यावर क्वेश्चन्स असतात. आता क्रेब सायकल न विचारले एका पेपरमध्ये, पण एक्सप्लेन द एनर्जेटिक्स ऑफ क्रेब सायकल हा क्वेश्चन आहे जो मी ऑलरेडी समराईज केला आहे. नेक्स्ट काय आहे, आफ्टर दिस कार्बोहायड्रेट इज ईटीसी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ही सेकंड थर्ड पकडा. नंतर बीटा ऑक्सिडेशन जे लिपिड बद्दलचं आहे, इट इज रिलेटेड टू लिपिड. आणि युरिया सायकल जी अमिनो ऍसिड किंवा प्रोटीन बद्दलची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर लास्टला HMP शंट जो काही अंडर द कार्बोहायड्रेट येतो, ती सायकल आहे किंवा ती जी प्रोसेस आहे ती करा. पण फर्स्ट ऑफ ऑल HMP शंट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नाही समजत किंवा डिफिकल्ट जाते. पण काय होत आहे, तुम्ही सगळ्यात पहिले ह्या कव्हर करा, सायकल्स किंवा हे जे काय आहे प्रोसिजर हे कव्हर करा, स्टार करा, आणि मग HMP शंट कडे जा. कारण काय काय ते कन्फ्युज होतात, एन्झाईम आठवतात म्हणजे आठवत नाही, एखाद्याला रिएक्शन आठवतो, पुढचा प्रॉडक्ट काय ते आठवत नाही. इट्स ओके, इट इज पॉसिबिलिटी आहे की होऊ शकतं, बट टिल गो HMP शंट. जर तुम्हाला वेळ भेटला, बाकी सायकल झाले असतील तर तुम्ही HMP शंट नक्कीच करून जा. आफ्टर दिस नेक्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन क्लासिफिकेशन. हे क्वेश्चन असतं म्हणजे प्रत्येकाचं डिफाईन क्लासिफाय कार्बोहायड्रेट, डिफाईन क्लासिफाय लिपिड, डिफाईन क्लासिफाय प्रोटीन अमिनो ऍसिड्स किंवा डिफाईन क्लासिफाय एन्झाईम्स, हे जे 4 टॉपिक्स आहे यांची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन हे पॉइंट किंवा हे क्वेश्चन्स असतात. त्यानंतर ते चारींचे बायोलॉजिकल सिग्निफिकन्स, त्यांचा रोल काय आहे, त्यांची युजेस काय आहे, आणि लास्ट थेरॅपेटिक ऍप्लिकेशन ऍज अ मेडिकल फील्डमध्ये किंवा फार्मा फील्डमध्ये यांचे युजेस काय आहे, सांगतो विशेषतः एन्झाईम चॅप्टर बद्दल. नेक्स्ट आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर सगळे चॅप्टर काय कोणत्या डिवाइड झाले आहे, साधारणतः डेफिनेशन, क्लासिफिकेशन, सिग्निफिकन्स. मेन पार्ट आहे डिसऑर्डर्स. ओके, आता ह्या पर्टिक्युलर समजा कार्बोहायड्रेट चॅप्टर मध्ये डायबिटीज मेलाइटस हा डिसऑर्डर्स आहे. मग त्याचं रेग्युलेशन काय आहे, त्याचा मिनिंग काय आहे, तिथे एक्सप्लेन करायचं आहे. बघा इथे सांगितलं आहे कार्बोहायड्रेट GSD, आता थोडं सांगितलं स्टोरी डिसीज डिसऑर्डर्स, DM डायबिटीज मेलाइटस. ओके, हा क्वेश्चन कार्बोहायड्रेट बद्दल आहे, डिसऑर्डर्स आहे. नंतर प्रोटीनचे रिलेटेड डिसऑर्डर्स आहे, फिनिलकिटोयुरिया, अल्कॅप्टोन्युरिया. ओके, हे क्वेश्चन्स आले आहेत. देन लिपिड बाबतीत काय, फॅटी लिव्हर, राईट अ शॉर्ट नोट ऑन फॅटी लिव्हर फॉर 3 मार्क्स क्वेश्चन येतो. देन कीटोजेनेसिस, एक्सप्लेन कीटोजेनेसिस, कीटोएसिडोसिस अँड ऑल्सो कोलेस्ट्रॉल. आता कोलेस्ट्रॉल रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स आहे त्यामध्ये काय आहे, these disorders are related to particular lipid. सो आता यांच्या विशेषतः नोट विचारली जाते. सो इन दिस वे जर तुम्ही ऍटलिस्ट हे जे पॉइंट्स आहे ह्या पॉइंटचा स्टडी केला
तर तुम्हाला हेल्पफुल होईल टू पास इन युअर बायोकेमिस्ट्री पेपर. तरी मी याची लिंक देऊन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. समजा लिंक नाही भेटली, सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय नंबर. So I can share this with you on your WhatsApp also. My number is 9766691829. चव्हाण अकॅडमी फार्मसी क्लासेस नाशिक. शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, पण तरी सुद्धा काय हेल्प हवी असेल रिगार्डिंग बायोकेमिस्ट्री, काय डाऊट असतील, यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर. आय कॅन हेल्प यू. सो इन दिस वे, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, तर तुम्हाला समजा हेल्पफुल वाटत असेल, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो. त्यांना पण मदत होईल ह्या सब्जेक्टसाठी. आणि काही शंका किंवा हेल्प हवी असेल, यू कॅन कॉन्टॅक्ट मी और मॅसेज मी. सो हॅव नाईस टाइम अँड ऑल द बेस्ट फॉर युअर कमिंग एक्झाम. बाय बाय.